कोल्हापूर मला खूप आवडते. मला एक शहर म्हणून मला वाटतं, की अ, खूप वॉर्म आहे इकडच्या लोक. म्हणजे लोकांशी बोलायचे असेल तर अ, असं भरभरूनच आहे. म्हणजे ते तुम्ही माझ्या मुलांचं मराठी ऐकले तर माझ्यापेक्षाही चांगलं आहे. मला वाटतं, की तर ती माझी मुलगी मला करेक्ट करते. बिकॉज त्यांचं एकदम म्हणजे कोल्हापुरीच आहे त्यांच्या म्हणजे डिक्शन वगैरे. तर मला कोल्हापूरच्या नागरिकांना फक्त सर्वांनी त्यांचा जो वोट आहे ते करा असंच माझ्या आव्हान आहे. बिकॉज प्रत्येक दिवशी काय होतात की त्या दिवशी सुट्टी असतात. तर लोक थोडासा माझ्या एक वोटचं काय फरक होणार म्हणून एक विचार असतात. तर तुमचे एक वोट खूप महत्वपूर्ण आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी गौतमी शिकलगार. तरुण भारतमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, नवीन वर्ष आहे, नवीन उत्साह आहे, नवीन वातावरण आहे आणि या वातावरणात आपण नवीन वर्षाचा एक संकल्प करतो, एक निश्चय करत असतो, की बाबा मला आपल्या आपल्या मनात अशी एखादी गोष्ट ठरवतो, की बाबा आपण जी मागच्या वर्षी करू शकलो नाही किंवा आतापर्यंत करू शकलो नाही, ती आता गोष्ट आपल्याला करायची आहे. जसं की व्यायाम करायचं ठरवतो, वाचन करायचं ठरवतो किंवा एखादा छंद जोपासायचा ठरवतो. अशा विविध गोष्टी असतात किंवा मागच्या वर्षी ज्या चुका घडलेल्या असतात त्या ह्यावर्षी टाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या ज्या कमी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून असे संकल्प आपण नवीन वर्षाचे करत असतो. तर असेच तुमचे संकल्प जाणून घेण्यासाठी मी ही नवे वर्ष, नवे संकल्प ही सीरीज चालू केलेली आहे आणि या सीरीजमध्ये आजचा पहिला एपिसोड आहे आणि मी आलेली आहे आपल्या शहराचा डोलारा ज्यांच्या हातात सांभाळला जातो त्या आपल्या महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या संग मी आपल्या ह्या नवे वर्ष त्यांचे नवे संकल्प काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आता इथं आली. चला तर आपण के. मंजुलक्ष्मी मॅडम संग थोडीशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. ॲक्च्युली आपण तरुण भारतकडून नवे वर्ष, नवे संकल्प अशी एक सीरीज करतो. त्याचा हेतू काय आहे तर तुम्ही जे नवीन वर्ष आल्यानंतर ना एक संकल्प करता, की हे करायचंय, ते करायचंय किंवा आपल्या कमिया दूर करण्याचा प्रयत्न करता. तर ह्या वर्षात तुमचे संकल्प काय आहेत हे मला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी मी तुमच्याकडे आली आहे. तर सर्वात आधी तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण भारत परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर महापालिकेच्या दृष्टिकोनातून आणि कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न आधी विचारते तुम्हाला. तर तुमचं 2026 मध्ये कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं काय व्हिजन प्लॅन्स काय ठरले आहेत? अगोदर मी तरुण भारतच्या तुमच्या पूर्ण टीमला आणि तुमच्या सर्व वाचकांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि प्रत्येक व्यक्ती मला वाटतं की वैयक्तिकपणे आणि प्रोफेशनली पण त्यांचा एक वर्षाच्या सुरुवातीला काही करायचं असं ठरवतात, प्लॅन करतात. अ, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने बेसिकली एक बेसिक अम्युनिटीज म्हणजे आता स्वच्छता, चांगला रोड आणि व्यवस्थित स्ट्रीट लाईट्स हे सर्व बेसिक गोष्ट अगोदर प्रोव्हाइड करण्याचंच आपलं नियोजन आहे. आणि तसेच अजून थोडंसं ग्रीन कोल्हापूर कसं करायचे बिकॉज आता आपण ऐकते की काही शहरामध्ये इतर शहरामध्ये तर एअर क्वालिटी खूपच त्याच्यामध्ये म्हणजे ते वाईट परिस्थिती आहे. आणि आपला शहरामध्ये अजून म्हणजे बेटर पोझिशनमध्ये आहे पण तरी अजून आपण ग्रीन कव्हर वाढवून लोकांच्या बेसिक आपण जो क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतात चांगला शुद्ध वायू आपण ब्रीदिंगसाठी या ग्रीनरी बघण्यासाठी त्यांच्या ओव्हरऑल वेलबिईंगला त्याच्यासाठी असं एक संकल्पना आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आपल्याला एनकॅप मार्फत फंड्स भेटतात. ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये जे आपला झूम प्रकल्प आहे त्यांच्या जो बफर झोनमध्ये प्लॅनिंग केलेले आहे जवळपास 4,000-5,000 वृक्षारोपण करण्याच्या. आणि सिटीमध्ये पण मोठ्या प्रमाणात जे रोडच्या दोन्ही बाजूला पण आपण ग्रीनरी करण्यासाठी आणि इकडच्या लोकल आपला जो स्पीशीज आहे त्यांचं तसंच व्हरायटीचे प्लांटेशन करण्याचे नियोजन केलेले आहे. देन कचरा व्यवस्थापन मी अगोदर सांगितले की बेसिक एक आहे. कचरामध्ये पण आता महानगरपालिकेमध्ये आता लेगसी 2 प्रकारचे वेस्ट आहे सध्या झूममध्ये. लेगसी वेस्ट आहे जे काही वर्षामध्ये गोळा केलेले वेस्ट आहे. तर त्यांच्या प्रोसेसिंगसाठी पण आपण ऑलमोस्ट टेंडर प्रोसेस आता फायनल स्टेजमध्ये आहे. त्यांचे टेक्निकल सँक्शनसाठी आपण पाठवलेले आहे एजन्सीला. आणि रेग्युलर प्रोसेसिंग म्हणजे जे प्रत्येक दिवशी
कोल्हापूर शहरात जवळपास 200-250 मेट्रिक टन पर्यंत कचरा निर्माण होतात. तर ते प्रोसेसिंग करण्याचे पण आपण टेंडर केलेले आहे. सो रेग्युलर पद्धतीने म्हणजे आतापर्यंत जे एजन्सी मार्फत आपण काम करत नव्हते. आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण अगोदर जो मशिनरी प्रेझेंट होते ते वापरून आणि मनुष्यबळ फक्त आपण कॉन्ट्रॅक्च्युअल घेऊन चालवत होते. ते पूर्णपणे आपण त्यांच्या टेंडर प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. आणि कलेक्शनमध्ये पण आपल्याला काही नवीन टिप्पर्स पण आता भेटणार आहे. जवळपास 25 अगोदर मागच्या वर्षी आपण 30 नवीन टिप्पर्स घेतले होते. आता आपण 25 नवीन टिप्पर्स घेतात. तर कचरा व्यवस्थापन अजून चांगल्या प्रमाणे करणं हा सर्व फॅसिलिटीज आपण ऑलरेडी प्रोसेस सुरू आहे. ते एक मेजर माझा आग्रह आहे. आणि रोड्सच्या पण आपण भरपूर ठिकाणी आता स्वतःच्या प्लॅन घेऊन पण आता काही समाजामधून पण आता तक्रारी होते रोड क्वालिटी बद्दल. त्याच्यानंतर आपण काही प्रोजेक्ट्स इमिडिएटली स्टार्ट केले, जे या काही ठिकाणी सुरू नसलेले ठिकाणी पण कामं स्टार्ट केले. देन स्वतःच्या आपण एक प्लांट घेतलेले आहे आणि ते भाडेतत्वावर घेऊन त्यांच्या मार्फत पॅचवर्कचे काम पण 2-3 विभागाच्या कंप्लीट झाले होते. तर ते पण पुरेसं आता इलेक्शनमध्ये सर्व आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी पण सर्व निवडणूकमध्येच व्यस्त आहे. पण निवडणूक नंतर तेच आमच्या प्रायोरिटी असणार. आता तुम्ही आपल्या कोल्हापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप प्लॅन्स केले, तुमचा विजन प्लॅन सांगितला. तर तुमच्याच पुढाकारामुळे ई-बसेसच्या सेवा कोल्हापूरकरांना मिळणार आहेत किंवा कोल्हापूरकरांनी सुद्धा त्याचं स्वागत केलं. तर मग आता त्या ज्या ई-बस आहेत त्याचे चार्जिंग स्टेशनचं काम जे चालू आहे, तर ते कुठपर्यंत आलंय काम? आणि त्या संदर्भात एकूणच सगळ्या ई-बसेस कधी दाखल होतील? हे ई-बसच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आता सिव्हिल डिपो जे आहे आपल्याला जे बसेस लागणार आहे त्यांचे जवळपास 80-85% काम पूर्ण झालेले आहे. आणि त्यांच्या चार्जिंगसाठी जे आवश्यकता आहे LT लाईन आणि HT लाईन, हाय टेन्शन आणि लो टेन्शन लाईन्स जे आपल्याला लागणार. तर त्याच्यामध्ये HT लाईनचे पण काम ऑलमोस्ट पूर्णपणे आपलं कंप्लीट झालेले आहे. LT लाईनच्या कामामध्ये अजून एक 30%च्या काम बाकी आहे. पण त्यांना पण आपण एक्सटेन्शन दिलेले आहे. पूर्ण काम आपल्याला जानेवारीमध्येच पूर्ण होईल असं माझ्या अपेक्षा आहे. बिकॉज त्यांच्या आपण रेग्युलर मॉनिटरिंग आणि बाकीच्या पण काही अडथळा त्यांच्या लाईन टाकण्यामध्ये, डिगिंगमध्ये, काही एजन्सीकडून कोऑर्डिनेशनमध्ये करणं हे सर्व आपण त्यांचे समन्वय ठेवले होते. तर जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार आणि लवकरात लवकर आम्हाला पहिला लॉट 100 ई-बसेसची आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात बसेस इमिडिएटली फर्स्ट हाफमध्येच आम्हाला भेटेल. 26 मध्ये मे बी पुढच्या 2-3 महिन्यामध्येच भेटतील असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि हे खूप मोठा आपला एक पाऊल राहणार. बिकॉज आता KMT मध्ये असलेले बसेस आपण बघितले तर ते ऑन रोड आपल्याला जवळपास 66 बसेस आहे. आणि त्याच्यामध्ये पण जे काही एक 15-20 बसेस वगळून मोस्टली सर्व बसेस 1-2 वर्षामध्ये स्क्रॅप होणार आहे. सो त्यांना हा रिप्लेसमेंट पण होईल. म्हणजे पूर्णपणे KMT बसेसवर अवलंबून असलेले खूप मोठ्या प्रमाणात एक लोकसंख्या आहे, विद्यार्थी आहे. या डेली जवळचा आपला पेरिफरल गावातून या त्यांच्या जॉबच्या ठिकाणी प्रवास करणारे, रेग्युलरली प्रत्येक दिवशी ट्रॅव्हल करणारे मंडळी आहे. तर त्यांना चांगला होईल आणि एवढे मोठा नंबर ऑफ बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे तेवढे आपल्या पोल्युशनचे प्रमाण पण कमी होईल. तर हे एक मोठा एक लँडमार्क होईल आपल्या शहरासाठी. पोल्युशनचं प्रमाण सुद्धा कमी येईल आणि लोकांच्या सोयीनुसार ते बसेस असतील. तर ती एक संकल्प खूप चांगला केलाय तुम्ही. आणि आता महापालिकेच्या निवडणुका अगदीच तोंडावर आहेत, खूप जवळ आल्यात. तर मग त्या अनुषंगानं एक सुजाण नागरिक म्हणून नागरिकांकडून तुमच्या एक प्रशासक म्हणून काय अपेक्षा आहेत, की त्यांनी कसं असावं? आता कारण कसं आहे, या विकास कामांकडं म्हणायला गेलं तर आता महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्यामुळं दुर्लक्ष होण्याची भीती असते. तर मग त्या अनुषंगाने नागरिकांनी सजग व्हावं यासाठी काय आवाहन कराल? निवडणूकच्या आमच्या तयारी सुरू आहे. आता आज मला कोल्हापूरच्या नागरिकांना फक्त सर्वांनी त्यांचा जो वोट आहे ते करा असंच माझं आव्हान आहे. बिकॉज प्रत्येक दिवशी काय होतात की त्या दिवशी सुट्टी असतात. तर लोक थोडासा माझ्या एक वोटचा काय फरक होणार म्हणून एक विचार असतात. पण हे तर विधानसभा आणि लोकसभामध्ये तुम्ही बघितले तर जे विनिंग मार्जिन मध्ये खूप मोठा फरक असतात. पण इथे तर त्यांचे विनिंग मार्जिन्स कमी असतात. तर तुमच्या एक आता आपण बघितलेले आहे की
सिंगल कॅन्डिडेट असलेले असेल तर अजून त्याच्यामध्ये कमी असणार. पण आपल्याकडे आता 4 कॅन्डिडेट्स आहे आणि एक 20 नंबर वॉर्डमध्ये आपल्याला 5 आहे. पण बघितले तर लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विनिंग मार्जिन खूप कमी आहे. तर तुमचे एक वोट खूप महत्त्वपूर्ण आहे. तर सर्वांना मला हाच विनंती आहे. आता आम्ही भरपूर स्वीपमध्ये कॅम्पेन्स आणि टॅगलाईन्स वगैरे केलेले आहे. आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ बिकॉज लोकांना त्याच्याबद्दल थोडासा संभ्रम होते की कसं वोट करायचे. म्हणजे जो 4 वेळा त्यांना DU बटन दाबावं लागेल. तर तो कसं करायचं, त्यांच्या कलर कोडिंग कसं असणार, त्यांचे बीप साऊंड कधी येणार. 4ही वोट या 20वा प्रभागासाठी 5वा वोट त्यांनी प्रेस केल्यानंतर ते बीप साऊंड येणार. तर ह्याचं एक डिटेल आम्ही व्हिडिओ पण केलेले आहे. तर मला सर्व कोल्हापूरकरांना एवढंच विनंती आहे की आपण सर्व हा लोकशाहीचा धागा आहे आणि आपल्याला आता पुढच्या चांगला बॉडी येणे लोकशाहीमध्ये पण हे खूप महत्वाचंच आहे आणि प्रत्येकाने आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी आता भविष्यासाठी आपल्या भरपूर प्लॅन्स असतात. आता पुढच्या 5 वर्ष कोल्हापूरच्या भरपूर प्रोजेक्ट्स आहे आपल्या पाईपलाईन मध्ये असलेले ते सर्व चांगल्या प्रमाणे पूर्ण करण्यासाठी आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला आपला लोकप्रतिनिधी येणे महत्वाचेच आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनीच आपला वोट जे अमूल्य वोट आहे ते त्यांनी द्यावा आणि सर्व आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सर्वांना पण आपण एकदमच म्हणजे त्यांना पण एनकरेज करून सर्वांनी एका कुटुंबामध्ये वोट करेल एवढे काळजी घ्यावा. ह्याच माझ्या विनंती आहे सर्वांना. नक्कीच मॅडम. पण मला आता असं वाटतं की मला थोडंसं तुमचा पर्सनली बोलायचं आहे. कारण मला वाटतं मलाच नाही तर अखंड कोल्हापूरकरांना सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्या गोष्टीची. कारण तुम्ही केरळच्या मूळच्या आणि महाराष्ट्रात तर केरळ ते महाराष्ट्र असा प्रवास तुमचा झालेला आहे. आणि असं असून सुद्धा तुमच्या मराठीमध्ये अगदी खूप छान शुद्धता एक फ्लुएंट येतोय. तर मग तो कसा आहे? इतकी शुद्ध मराठी इतकी छान प्रकारे बोलताय तर ते कसं काय? कुठून शिकलाय? तुम्ही माझ्या मुलांचं मराठी ऐकले तर माझ्यापेक्षाही चांगलं आहे. मला वाटतं की तर ती माझी मुलगी मला करेक्ट करते. बिकॉज त्यांचं एकदम म्हणजे कोल्हापुरीच आहे त्यांचा म्हणजे डिक्शन वगैरे. तर मला वाटतं की आपण आता मी केरळचं आहे मूळ पण तरी सुद्धा मला जेव्हा सिलेक्शन झाले आणि मला महाराष्ट्र काडर भेटले तेव्हा सुरुवातीचं मे बी 1-2 वर्ष सोडले तर मला माझ्या घरासारखंच वाटतात. आता एवढे वर्ष आहे माझ्या कुटुंबीय माझी मुलं सर्व पण आता मल्याळम पेक्षा चांगला त्यांना मल्याळम एवढे येत नाही. ते मराठीतच बोलतात, मराठीतच भांडण करतात. तर आपल्याला असं केरळला तर मी आता वर्षातून एकदा गेले तर मला पूर्णपणे इकडचे जो म्हणजे संस्कृती आहे या माझ्या कर्मभूमी तर महाराष्ट्र या आता कोल्हापूरच आहे. तर असं मला वाटतच नाही आणि भाषा मला वाटतं की ते अगोदरपासून भाषा शिकवायचंच आणि भाषा चांगला बोलायचंच हे मी ठरवले होते. बिकॉज आपल्याला एखादा काम करण्यासाठी कम्युनिकेशन खूप महत्वाचंच आहे आणि तुम्ही तिकडचं भाषा जेवढे बोलणार तेवढंच लोक तुम्हाला आपुलकीने तुमच्याशी पण कम्युनिकेट करेल आणि ते लोकांना पण भरपूर वेळेला मला सुरुवातीला तर खूप लोक कौतुक करत होते. पण एवढे सोपं पण नव्हते. सुरुवातीला मी बोलूनच शिकले. पण भाषा मला आवडते, मराठी भाषा पण आवडते आणि आता माझ्या घरी पण तुम्ही आले तरी मुलं कधी-कधी आम्ही मराठीतच बोलते. मी आणि माझे मुलं. तो आता हे आपलं माझा भाषा आणि माझ्या कर्मभूमी सारखंच झालं. आता तुम्ही म्हणालात की सुरुवातीचे 2 वर्ष जरासं कठीण गेलं. तर ते सुरुवातीचे 2 वर्ष मराठीसाठी कसे होते? म्हणजे सुरुवात कशापासून गेली? कोणते शब्द अडथळत होते तुम्हाला? म्हणजे त्या भाषेमुळं काही प्रॉब्लेम्स वगैरे छोटे-छोटे आलेत का कधी? काय करत होते मी की मी मराठीतच बोलायचा प्रयत्न करायचं आणि माझं स्टाफ बिकॉज सुरुवातीला आपल्याला मसुरीमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचे डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग असतात. तर त्यावेळी मी रत्नागिरीला होते. रत्नागिरीमध्ये पण जास्त मराठीत बोलतात लोक. म्हणजे आता तुम्ही विदर्भामध्ये वगैरे गेले तर हिंदी पण बोलते आणि मराठी पण बोलते. पण इथे एक्सक्लुसिव्हली ते माझ्याशी मराठीच बोलायचं आणि मी पण परत मला जेवढे मराठी येते या मिक्स करून हिंदी मराठी असं बोलायचे प्रयत्न करायचे. पण माझ्या स्टाफशी मी नंतर ठरलं की चुकलं तरी चालेल पण बोलूनच शिकायचे असं मी ठरले होते आणि पूर्ण स्टाफशी असं बोलून मला आठवण आहे की अगोदर आपण
मी बीडीओ होते लांजा तालुक्याला, तर तिथे मी एक शाळेत गेले होते मुलांशी बोलायला, तर मुलं हसत होते माझं मराठी ऐकून. म्हणजे त्या परिस्थितीतून आता एवढे बोलून बोलून, आणि मराठी भाषा पण एवढे सुंदर आहे, मराठी चित्रपट चांगला, म्हणजे असं आपण बोलून ऐकूनच भाषा आणि वापरतात ना. आता मी ऑफिसमध्ये जास्त प्रमाणात मराठीच वापरते, घरी गेले तरी कधी कधी मुलांशी पण बोलतात या स्टाफशी बोलतात, तर मी वापरणारे भाषा आता एवढे मागचा माझा आयुष्यामध्ये एक 10-12 वर्ष घेतले, तर मी मराठीच जास्त बोलते, मराठी लोकांशी जास्त माझा संपर्कच आहे. तर मला असंच म्हणजे आयडेंटिटीच मला तसंच वाटतात, तर मला त्याच्यामध्ये काही एक एफर्ट असं वाटत नाही. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की केरळला म्हणजे फॅमिलीकडे एकदा जाता तर तर मला असं वाटतं की एक स्ट्रिक्ट प्रशासकच्या माग जी एक स्त्री आहे फॅमिली वुमन तर ती कशी आहे आम्हाला म्हणजे लोकांसमोर यायला हवी का ती? सी आता ऑफिसर आपण म्हणाले तर त्याच्यात मला वाटते की लिंगभेद नसावा, म्हणजे तुम्ही स्त्री असो पुरुष असो, तुम्ही यू आर अल्टिमेटली अन ऑफिसर. आता आर्मीमध्ये पण तुम्ही तसंच बघतात ना. तर स्त्री म्हणून, आता स्त्री महिला ऑफिसर म्हणून आयडेंटिटीपेक्षा मला ऑफिसर हाच आयडेंटिटी आवडेल. आणि महिला जो आहे म्हणजे आपल्याला प्रूव्ह करावं लागतात भरपूर वेळी. मे बी एक सुरुवातीला एक पुरुष ऑफिसरना भेटणारे जो स्वीकारता आहे म्हणजे इनिशियल, ते मे बी एक स्त्रीला भेटणार नाही. पण तुम्हाला तो प्रूव्ह केल्यानंतर प्रूव्ह करावं लागतात, त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट करावं लागतात. यू विल हॅव टू अर्न दॅट, म्हणजे तुमच्या कामामुळे, आणि तसं तुम्हाला यू विल हॅव टू अर्न दॅट रिस्पेक्ट म्हणून मला वाटतं. पण नंतर ते लोकांना समजलं देन तो सरळ होऊन जातात. आणि स्त्री म्हणून आता माझे मुलं आहे 2, ते आता त्यांना आता 8.5 वर्ष झालं. तर ते मला वाटते की माझ्यासारखंच अनेक वर्किंग विमेन आहे. तर प्रत्येकांना तो आपल्याला वाटतात ना की आपण इथे त्यांना जास्त वेळ द्यायला पाहिजे. ते तर आहेच, पण मला वाटतं की ते आपण जास्त वेळ इथे देतात, पण कधी त्यांना पण म्हणजे मी काय करतात आपण म्हणजे जॉबच्या, बिकॉज अगोदर मी कलेक्टर होते त्यावेळी वगैरे पासून त्यांना आता सवय आहे. सो त्यांना आता म्हणून मला वाटतं की तो एक सिस्टम आता सुरुवातीपासून मी सीईओ असतानाच मी जॉईन केले होते मॅटर्निटी लिव्ह नंतर. मी प्रांत असतानाच म्हणजे त्यांचे जन्म झाले होते, तर तेव्हापासून त्यांनी बघूनच त्यांनी आता मोठा झाला तर त्यांना सवय आहे. पण मला कधी वाटतात की मी त्यांना अजून वेळ द्यायला पाहिजे असं. म्हणजे ह्या स्ट्रिक्ट प्रशासकच्या मागे एक इमोशनल आई पण दडलेली आहे आणि तिला थोडं वाटतंय की आपल्या मुलांना वेळ द्यावा. हे झालं तुमच्या मुलांसाठी, पण तुम्ही पण कोणाच्या तरी मुलगी आहात, तर त्या आई वडिलांसाठी काय वाटतंय? माझे आई वडील अजून केरळलाच आहे, ते दोन्ही गव्हर्नमेंट ऑफिसर्स होते आणि तो रिटायर झाला, आता केरळला आहे. पण इथे येतात, म्हणजे मी कधी व्यस्त असणार तर माझ्या मुलांच्या सोबत थांबण्यासाठी माझे आई वडील येतात आणि माझे सासू सासरे पण येतात. म्हणून म्हणजे माझे सपोर्ट सिस्टम म्हणजे आवश्यक आहे. अजून असं अजून असं महिला आहे जे काम करतात आणि त्यांना तसं सपोर्ट सिस्टम पण नाही. तर तसं महिलांच्या बद्दल आपण कम्पेअर केले, आता माझी आईचा मी विचार केले, या तुमच्या घरामध्ये तुमच्या ओळखचा पण महिला असणार ज्यांनी पूर्ण म्हणजे त्यांचे 2 शिफ्ट मध्ये काम असतात. ते मी प्रत्येक वेळी सांगतात की इकडच्या पण पूर्ण करायचे आणि देन घरच्या पण सांभाळायचे, बिकॉज ॲज अ प्रायमरी केअर गिव्हर म्हणून सर्व करणारे असं महिला आहे. तर ते म्हणजे मला वाटतं की एक महिला म्हणून ते दोन्ही मल्टीटास्किंग येतात आपल्याला, पण ते स्वतः पण आपण आपलं लक्ष करायला पाहिजे. आणि तुम्ही आई वडीलचं विचारलं म्हणून, तर थोडासा त्यांचा पण सपोर्ट घ्यायला पाहिजे. या आपल्याला जेवढे सपोर्ट भेटेल ते घ्यायलाच पाहिजे. मी हा प्रश्न विचारला कारण तुम्ही वर्षातून एकदा केरळला जाता आणि 100% कधीतरी आठवण येत असेल म्हणून विचारला. आणि त्यानंतर ना तुम्ही कोल्हापूरसाठी एक विशेष बोलला म्हणून विचारते. तर तुम्हाला कोल्हापूर कसं वाटतं? आणि कोल्हापूर जास्तीत जास्त खाद्य संस्कृती साठी म्हणजे फूड साठी फेमस आहे. तर कोल्हापुरातला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? कोल्हापूर मला खूप आवडते. मला एक शहर म्हणून मला वाटतं की खूप वॉर्म आहे इकडच्या लोक, म्हणजे लोकांशी बोलायचे असेल तर
असं भरभरूनच आहे म्हणजे ते. आणि खूपच मला एक कल्चरल सिटी म्हणून पण मला वाटतं की खूप कोल्हापूरच्या एक मार्क आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितले तर म्हणजे जे इकडची संस्कृती, इकडचे जो शाहू महाराजापासून आता त्यांनी जे केलेले काम आहे या हे सर्व इकड ओव्हरऑल मला ते म्हणजे आपल्याला कधी फील होतात ते एवढे कल्चरली रिच आहे असा एक शहरमध्ये आपल्याला राहायला संधी भेटले ते मला खूप आनंद वाटतं. देन मी अंबाबाईचा एक मला खूप त्यांच्यावर श्रद्धा आहे. तर म्हणजे ते करवीरमध्ये राहणे पण आपल्याला ते खूप असं मला वाटतं की एक व्हेरी आय फील व्हेरी कनेक्टेड असं वाटतं मला. आणि मुलांना पण खूप आवड आहे माझ्या मुलांना पण. सो खूप छान वाटलं मॅडम ऍक्च्युली कोल्हापूर बाबतीत तुमची आपुलकी पाहून आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून. आणि आता मला सांगा की तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर ह्या आधी खूप ठिकाणी काम केले तुम्ही. तर एखादा कामातला एक इमोशनल पॉइंट असा कधीतरी घडला असेल तर असा अविस्मरणीय क्षण आमच्यासोबत शेअर करा. मला आता आपला प्रशासकीय प्रवासामध्ये असा अनेक क्षण आहे पण मला अजून अ, एकदमच मला वाटतं ते कोविडचं काळ आहे. बिकॉज आता तर त्यावेळी मी सिंधुदुर्गला जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते आणि कोविडचा जो पहिला लाट जेव्हा आलं तेव्हा आपल्याकडे ऍक्च्युली फॅसिलिटीज सर्व उभा करायचे होते. म्हणजे कोल्हापूरपेक्षा छोटा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि ऑक्सिजनसाठी वगैरे पण आम्ही ऍक्च्युली कोल्हापूरमधूनच आम्ही गाडी पाठवून ऑक्सिजन सिलेंडर्स घेत होते. आणि तेव्हा असा एक रात्री एक प्रसंग झाले होते की हे मला वाटतं की सेकंड फेज मध्येच असणार की आम्हाला त्या सेकंड फेज पर्यंत आम्ही पीएसए प्लांट वगैरे ऑक्सिजन प्लांट केले होते पण ऑक्सिजन प्लांट फेल झालं. म्हणजे टेक्निकल विषय झाल्यामुळे तो फेल झाला आणि इथून ऑक्सिजन सिलेंडर्स ऍक्च्युली कोल्हापूरवरून आम्हाला सिंधुदुर्गच्या सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत येईलपर्यंत काही ऑक्सिजन सिलेंडर्स ऑलरेडी पेशंटच्या संपायला लागले होते. तर तो गाडी एक एक वेळी पोहोचेपर्यंत आपल्याला जो बिकॉज एक एक जीवन आहे तो म्हणजे एक एक लाईफ आहे. सो तो तो खूप मला म्हणजे असं वाटले होते की एक क्षण आहे आणि आपण मी तर प्रत्येक वेळी तो ड्रायव्हरशी पण बोलत होते. देन एकदमच तो गाडी पोहोचणार आणि लोक म्हणजे जो कसा सिलेंडर घेऊन आपण जात होते. तर कोविडच्या जो पूर्ण कालावधी कसा आपण आता आयसोलेशन वॉर्डमध्ये वगैरे पण कंटिन्युअसली जात होते आणि मी वेगळंच राहत होते फर्स्ट सेकंड फेजमध्ये बिकॉज माझे बाळ पण त्यावेळी छोटं होते. तर आत जाऊन पेशंट्सला बघून या आणि ऑक्सिजन च्या व्यवस्था या बेड कसं लोकांना उपलब्ध करून द्यायचे हे सर्व खूप मला वाटतं की ते मोस्ट एक म्हणजे अविस्मरणीय एक फेज होते. इमोशनल फेज होती ती तरी. आता मी तुम्हाला सकाळपासून बघतेय की तुम्ही खूपच बिझी आहात आणि मी आल्याला तुम्हाला म्हणाले सुद्धा मॅडम तुम्ही काही खाऊन घेणार आहे का. तर खूप स्ट्रॉंग वुमन मला इथं दिसते अगदीच मी एक आदर्श म्हणून तुम्हाला पाहिलं तरी काही हरकत नाही. मग एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये कुटुंबाला पण वेळ देता. मग ह्यामध्ये स्वला म्हणजे स्वतःला कधी ठेवता तुमचे छंद असतील तर ते कसे जोपासता या सगळ्यात तुम्ही स्वतःला टाइम कधी देता. ऍक्च्युली हे टाइम मॅनेजमेंट मला म्हणजे बॅलन्स म्हणजे तुम्ही अगोदर सांगितले ना प्रत्येकाला कसा वेळ देतात स्वतःला कसं असं एक ठराविक आपल्याला टाइम टेबल ठेवता येणार नाही बिकॉज काही दिवस आपल्याला खूपच बिझी असणार. तर त्या दिवशी काही एमर्जन्सी ऑफिसला घडलं तर मला इथेच थांबावं लागेल. आता काही दिवस म्हणजे घरी पण एवढे काही एमर्जन्सी परिस्थिती झालं तर थोडा तिथे असं आपण बॅलन्स एक्झॅक्टली एवढे तास बाळांसाठी एवढे तास ऑफिससाठी असं मला एक हार्ड अँड फास्ट कधी होत नाहीये आपला लाईन ऑफ वर्क मध्ये बिकॉज प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीनच आपल्या समस्या प्रोफेशनली पण आपल्या समोर येतात आणि ते त्यांच्या प्रायोरिटी ठरवून आपण त्या क्षणी ठरवायचं की ठीक आहे हा प्रायोरिटाईज अँड वर्क तेच आहे बेसिक. माझं स्वतःचा म्हणजे मी प्रयत्न करते पण आता मला आवडणारे विषय आहे मला वाचायला आवडते या मला संगीत आवडते आर्ट्स इन जनरल मला आवडते बेसिकली पण त्याच्यासाठी एवढे आता वेळ नाहीच आहे.
तर मुलांसाठी जास्त थोडासा त्यांना त्यांच्या सोबत कसं वेळ स्पेंड करायचे तसंच बघते. आणि स्वतःला पण थोडंसं आपण करायला पाहिजे, पण प्रयत्न करते. कधी होतात, कधी होत नाही. म्हणून मी अगोदर सांगितले, की प्रायोरिटाईज करते मी. म्हणजे ते त्यांच्या करून त्याच क्षणी, त्या दिवशी काय प्रायोरिटी आहे त्याच्या अनुषंगाने जाते. म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे तरी मला असं वाटतं. हां, 100% तुमचं काम खूपच जास्त अवघड आहे आणि ते खूप बिझी असताय तुम्ही. पण नवीन वर्षाचा मला वाटतं, की तुम्ही स्वतःसाठी एक संकल्प केला पाहिजे. त्याशिवाय तुमची खूप खूप आभारी आहे मी. तुम्ही खरंच मला खूप वेळ दिलाय कारण मी सकाळपासून बघतेय तुम्हाला. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी माझ्यासोबत प्रशासकीय मंजुलक्ष्मी मॅडम आहेत. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी त्याच्या सुशोभीकरणासाठी कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अखंड त्यांनी असा एक विजन प्लॅन केलेला आहे आणि त्यांची ती संकल्पना किंवा त्यांनी नवीन वर्षाचा जो संकल्प केलाय तो पूर्णत्वास जावो मी अशी आशा व्यक्त करते मॅडम. आणि तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खरंच खरंच थँक्यू. थँक्यू.